जर तुमच्या घरात नवीन स्मार्ट मीटर बसवला असेल तर हा रील आत्ताच सेव्ह करून ठेवा, कारण ही 3 गोष्टी चेक करणं खूप इम्पॉर्टंट आहे. पहिली गोष्ट, मीटरची रीडिंग आणि पुश बटन चेक करा. सगळ्यात आधी घरातील सगळी इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस जसे टीव्ही, फॅन, AC वगैरे पूर्णपणे बंद करा. मग स्मार्ट मीटर नीट पहा. जर मीटरवर CAL लाईट तरीही ब्लिंक करत असेल तर सावध व्हा. याचा अर्थ वायरिंगमध्ये लीकेज असू शकतो आणि इलेक्ट्रिसिटी अननेसेसरीली खर्च होत असेल. लीकेज कसं ओळखायचं? मीटरमध्ये फेज करंट आणि न्यूट्रल करंट चेक करा. जेव्हा घरातील सगळ्या गोष्टी बंद असतील तेव्हा दोन्ही रीडिंग्स 0 असायला हव्यात. दुसरी गोष्ट, मीटरचा नेटवर्क सिग्नल म्हणजे RSI चेक करा. तो 8 ते 10 किंवा त्यापेक्षा जास्त असायला हवा. जर सिग्नल कमी असेल तर मीटर डिस्कनेक्ट होण्याची शक्यता असते. तिसरी गोष्ट, मीटरवर दिसणारा CR कोड चेक करा. जर CR कोड दिसत असेल तर सगळं ठीक आहे. पण जर दुसरा कोड दिसला किंवा रीडिंगमध्ये काही गडबड वाटली तर लगेच तुमच्या वायरमॅन किंवा इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटशी कॉन्टॅक्ट करा. आणि जर तुम्हाला या सगळ्या झंझटींपासून वाचायचं असेल तर आत्ताच P&G सोलरच्या ऑफिसला व्हिजिट करा किंवा खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि तुमचं इलेक्ट्रिसिटी बिल 0 करा.